من ذا الذي يقرض الله قرضا حسنا فيضاعفه له وله أجر كريم يوم ترى المؤمنين والمؤمنات يسعى نورهم بين أيديهم وبأيمانهم بشراكم اليوم جنات تجري من تحتها الأنهار خالدين فيها ذلك هو الفوز العظيم يوم يقول المنافقون والمنافقات للذين آمنوا انظرونا نقتبس من نوركم قيل ارجعوا وراءكم فالتمسوا نورا فضرب بينهم بسور له باب باطنه فيه الرحمة وظاهره من قبله العذاب ينادونهم ألم نكن معكم قالوا بلى ولكنكم فتنتم أنفسكم وتربصتم وارتبتم وغرتكم الأماني حتى جاء أمر الله وغركم بالله الغرور فاليوم لا يؤخذ منكم فدية ولا من الذين كفروا مأواكم النار هي مولاكم وبئس المصير ألم يأن للذين آمنوا أن تخشع قلوبهم لذكر الله وما نزل من الحق ولا يكونوا كالذين أوتوا الكتاب من قبل فطال عليهم الأمد فقست قلوبهم وكثير منهم فاسقون اعلموا أن الله يحيي الأرض بعد موتها قد بينا لكم الآيات لعلكم تعقلون إن المصدقين والمصدقات وأقرضوا الله قرضا حسنا يضاعف لهم ولهم أجر كريم والذين آمنوا بالله ورسله أولئك هم الصديقون والشهداء عند ربهم لهم أجرهم ونورهم والذين كفروا وكذبوا بآياتنا أولئك أصحاب الجحيم. असा कोण आहे जो आपल्या उत्तम संपत्तीमधून अल्लाहला कर्ज देईल? मग अल्लाह ते 2 पट आणि कित्येक पट करेल आणि अशा मनुष्याकरता मोठा सन्मानपूर्ण मोबदला आहे. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, तुम्ही त्या दिवशी पाहाल इमानधारक पुरुषांना आणि इमानधारक स्त्रियांना की त्यांच्या समोर पुढे पुढे आणि उजव्या बाजूला प्रकाश वेगानं पसरत असेल. त्यांना खुश खबर दिली जाईल की शुभ समाचार असो, तुम्हाला आजच्या दिवशी अशा सदाबहार जन्नतीची जिच्या खाली झरे वाहत असतील, जिथे सदैव काळ राहाल, आणि ही मोठी जबरदस्त सफलता आहे. ज्या दिवशी दांभिक पुरुष आणि दांभिक स्त्रिया इमानधारकांना म्हणतील की जरा आमची प्रतीक्षा करा की आम्हीही तुमच्या प्रकाशापासून प्रकाश प्राप्त करू शकावं, त्यांना उत्तर दिलं जाईल की मागे परत फिरा, तिथे प्रकाश शोधा. तेव्हा त्या दोन्ही समूहांच्या दरम्यान एक भिंत उभी केली जाईल, ज्यात दरवाजा असेल, ज्याच्या आतल्या भागात अल्लाहची असीम कृपा असेल, आणि भिंतीच्या बाहेरच्या बाजूला समोर अजाब म्हणजे अल्लाहचा प्रकोप जाहीर झालेला असेल. दांभिक लोक मोठमोठ्यानं त्यांना हाका मारतील की काय जगात आम्ही तुमच्या सोबत नव्हतो? तेव्हा इमानधारक उत्तर देतील, का नाही, परंतु तुम्ही स्वतःला उपद्रवात टाकलं. आमच्या असफलतेची तुम्ही फार प्रतीक्षा करीत होतात आणि संशय करीत राहिलात आणि तुम्हाला इच्छा आकांक्षांनी धोक्यात ठेवलं. इतपावे तो की अल्लाहचा आदेश येऊन पोहोचला आणि धोका देणाऱ्यानं अल्लाहविषयी तुम्हाला धोक्यात टाकलं. तेव्हा आज सजा यातनेतून सुटका करून घेण्यासाठी तुमच्याकडून आणि इन्कार करणाऱ्यांकडून कोणताही फिदया म्हणजे मुक्तिदंड स्वीकारला जाणार नाही. तुम्हा सर्वांचं ठिकाण आग आणि आगच आहे. हीच जागा तुमच्या लायक आहे. आणि जगातून परतल्यानंतर आता याच वाईट ठिकाणी तुम्हाला राहायचं आहे. काय इमानधारकांकरता अजून ती वेळ नाही आली की अल्लाहच्या स्मरणाकडे आणि अल्लाहनं जे सत्य उपदेशपत्र अवतरित केलं त्याकडे त्यांची मनं झुकावीत आणि त्या लोकांसारखे न व्हावेत ज्यांना यांच्यापूर्वी ग्रंथ दिले गेले होते. मग त्यांना जेव्हा दीर्घकाळ होऊन गेला
तेव्हा त्यांची मनं कठोर झाली आणि त्यांच्यातले अधिकांश लोक नाफरमान म्हणजे अवज्ञाकारी झाले. आणि लक्षात ठेवा की जमीन मृत झाल्यानंतर अल्लाहच तिला जिवंत करतो. आम्ही तुमच्यासाठी उघड निशाण्या स्पष्टपणे सांगितल्या यासाठी की तुम्ही अकलेचा वापर करावा. निस्संदेह दान करणारे आणि दान करणाऱ्याचं आणि अल्लाहला चांगलं कर्ज देणाऱ्यांचं धन दुप्पट करून दिलं जाईल आणि त्यांच्यासाठी अतिशय मानप्रतिष्ठापूर्ण मोबदला आहे. आणि ज्या लोकांनी अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरांवर ईमान राखलं ते अल्लाहच्या दरबारात सिद्दीक म्हणजे सच्चे आणि शहीद म्हणजे बलिदानी आहेत. त्यांच्यासाठी त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकर्त्याजवळ मौजूद आहे. त्यांच्यासाठी दिव्य तेज आहे. आणि जे इन्कारी बनले, आमच्या आयतींना खोटं ठरवित राहिले, असे लोक आगीच्या ढिगाऱ्यात बंद केले जातील.